नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, व्हॉट्सअपमध्ये इव्हेंट्स हा एक नवीन फीचर आलेला आहे. ह्या फीचरचा वापर करून आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये विविध प्रकारचे इव्हेंट्स तयार करू शकतो. जसं की मित्रांनो, आपल्या बिल्डिंगमधील किंवा चाळीतील वार्षिक सभेच्या मीटिंगचा इव्हेंट आपण तयार करू शकतो. तसेच शाळेतील मुलांच्या पालकांची जर मीटिंग ठेवायची असेल तर त्या संबंधित आपण इव्हेंट तयार करू शकतो. तसेच मुलांमध्ये जर खेळाचे सामने ठेवायचे असतील जसं की क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, खो खो इत्यादी, तर मुलांमध्ये जर डिस्कशन करण्यासाठी आपल्याला जर मीटिंग ठेवायची असेल तर तो देखील आपण तशा प्रकारे इव्हेंट येथे तयार करू शकतो. तसेच बिझनेसमॅनच्या मीटिंगसाठी बिझनेसमॅन लोक देखील ह्या फीचरचा वापर करून इव्हेंट तयार करू शकतात. अशा प्रकारे विविध इव्हेंट्स कसे तयार करायचे ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट देखील करा. चला तर मित्रांनो, हा जो अपडेट आहे तो काय आहे ते आपण आता शिकूया. त्याकरिता मित्रांनो, मी आता इथे माझं व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे. व्हॉट्सअपचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या एखाद्या ग्रुपमध्ये जायचं आहे. ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली जे अटॅचमेंटचं ऑप्शन आहे त्यावर येथे क्लिक करायचं आहे. त्यावर येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इव्हेंट्स म्हणून एक ऑप्शन पाहायला मिळेल. त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्ही ह्या ऑप्शन्सवर येऊन पोहोचाल. येथे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की येथे इव्हेंट नेम आहे. तर इव्हेंट नेममध्ये तुम्हाला येथे तुमच्या इव्हेंटचं नाव येथे टाईप करायचं आहे. आता मी इथे इव्हेंटचं नाव लिहित आहे, स्पोर्ट्स मीटिंग. आणि तुम्ही खाली पाहू शकता की डिस्क्रिप्शन देखील आपण लिहू शकतो. मी येथे डिस्क्रिप्शनमध्ये लिहित आहे की क्रिकेट, खो खो, बॅडमिंटन, एक्सेट्रा असं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही आधी खूप सारं असं डिस्क्रिप्शन देखील लिहू शकता. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याला इथे स्टार्ट डेट आणि एंड डेट देखील टाकायचं ऑप्शन आहे. तुम्ही हे एडिट करू शकता. मी आता इकडे सध्या तुम्ही इथे पाहू शकता. आता इकडे मी 13 तारीख लिहित आहे. 13 सोमवारी ओके करत आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाईम देखील लिहायचा आहे. टाईम देखील आपण इथे चेंज करू शकतो. मी सकाळी 10चा इथे टाइम टाकलेला आहे. तुम्ही पाहू शकता 10 AM. नंतर एंड टाइम मी टाकत आहे. त्याच दिवशी 12 वाजेपर्यंत आपण ठेवू शकतो किंवा मी इथे 1 करत आहे. 1 PM. 1 PM म्हणजे 10, 11, 12 म्हणजे 3 तास आपली ही येथे मीटिंग चालू असेल. एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथे लोकेशन ॲड करायचं आहे. लोकेशन आपलं जे असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. मी सध्या इथे मुंबई असं टाकत आहे. त्यानंतर तुम्ही खाली इथे पाहू शकता व्हॉट्सअप कॉल लिंक असं देखील एक ऑप्शन आहे. ते तुम्ही टिक करू शकता आणि कॉल देखील तुम्ही येथे करू शकता. ही लिंक व्हॉट्सअप कॉलची लिंक देखील तुम्ही इथे पाठवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला इथे कॉल टाईपमध्ये व्हिडिओ किंवा व्हॉइस असं तुम्ही काही तुम्हाला येथे वाटेल ते येथे सिलेक्ट करू शकता. मी इथे सध्या व्हिडिओ सिलेक्ट करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे खाली जे सेंडचं ऑप्शन आहे त्यावर इथे क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा इथे जो इव्हेंट आहे तो येथे क्रिएट होईल. तुम्ही इथे पाहू शकता की इव्हेंट येथे क्रिएट झालेला आहे. त्या आता इव्हेंटवर मी इथे क्लिक करत आहे. तुम्ही इथे पाहू शकता इव्हेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स इथे इव्हेंटबद्दल पाहायला मिळतील. इव्हेंटचं नाव काय आहे, स्पोर्ट्स मीटिंग, त्याचं डिस्क्रिप्शन, कधी इव्हेंट आहे ते देखील तुम्हाला इथे पाहू शकता की इथे दिसेल. आता मी इव्हेंटचं जे टाईम आहे ते ॲड टू कॅलेंडर इथे लिहिलेलं आहे. त्यावर क्लिक करत आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो हे आहे इव्हेंट आहे तो तुमच्या कॅलेंडरमध्ये देखील ॲड करू शकता. हे केल्यानंतर तुम्हाला फक्त इथे सेव्हवर क्लिक करायचं आहे. मी सध्या हे कॅन्सल करत आहे, जेणेकरून तो जो इव्हेंट आहे तो ऑटोमॅटिकली येथे तुमच्या कॅलेंडरमध्ये देखील ॲड होईल आणि तुम्हाला नोटिफिकेशन जाईल.
मी आता पाठी आलेलो आहे, तुम्ही इथे पाहू शकता लोकेशन आलेलं आहे, सगळं इथे तुम्हाला इव्हेंटबद्दल डिटेल्स इथे पाहायला मिळत आहेत. जर तुम्हाला हा इव्हेंट एडिट करायचा असेल तर एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही येथे एडिट देखील करू शकता किंवा कॅन्सल करायचा असेल तर कॅन्सलवर क्लिक करू शकता. हे झालं. तुम्ही इथे पाहू शकता की इव्हेंट इथे क्रिएट झालेला आहे. आता हा इव्हेंट कॅन्सल कसा करायचा ते देखील मी तुम्हाला इथे दाखवतो. त्याकरिता मी इथे एडिट इव्हेंटवर क्लिक करत आहे. जर तुम्हाला इव्हेंट जर नको असेल, कॅन्सल करायचं असेल, काही कारणाने जर नसेल करायचा, तर तुम्हाला इथे कॅन्सल इव्हेंटवर क्लिक करून येसवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचा इथे मीटिंग जो इव्हेंट आहे तो कॅन्सल होईल. तुम्ही ते पाहू शकता यू कॅन्सल्ड स्पोर्ट्स मीटिंग असं इथे आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअपमध्ये कशाप्रकारे इव्हेंट क्रिएट करायचा ते शिकलेलो आहोत. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील. धन्यवाद.